व्यवस्थित अशी छान अशी देवपूजा करून घेतली. जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आता बघा, देवांनी बरोबर आपल्याला संस्कार कसे आपले की बरोबर एक एक सण येत जातात आणि आपल्याला याची रूढी परंपरागत सेवा करायची असते. तर बघा, श्रावण महिना आला, पहिला शुक्रवार आलाय, पहिला गुरुवार होता, आता शुक्रवार आलाय. तर शुक्रवारी आपण देवपूजा तर करतोच, पण महालक्ष्मीची सेवा आणि आपल्याला जरा जीवतिका, नृसिंह आणि बालगोपालाची आणि बृहस्पतींची पूजा करायची आपल्याला. तर ही पूजा आपण कशी करतो, काय करतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही करता का ही पूजा? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही करता, तर कशी करता, तर मलाही ज्ञान मिळेल की नाही तुमच्याकडून. तर चला आता बघा, श्रावणी शुक्रवार, श्रावणामधला पहिला शुक्रवार. तर शुक्रवारी सगळी पूजा करून घेतली. देवांना बघा कसं मस्त असं बघितले, म्हणजे देव किती छान छान, नजर नको लागू बाबा. आणि मग सगळी पूजा करून घेतली. आणि आज आहे जरा जीवतिकाची पूजा. तर हा फोटो म्हणजे ही श्रीमूर्ती आहे ती मग मी असं फोटो करून ठेवला आहे ना, तर मग मी ती काढली आणि आता आपण त्याची पूजा करूया. जय जरातिका देवी. आज पहिला श्रावणातला पहिला शुक्रवार आहे. तर पहिल्या शुक्रवारी आपण ही जरा जीवतिकाची पूजा करतो. तर तांदूळ मांडले, तांदळावर हा हे करून ठेवला. आता आपण हळदी कुंकू वाहूया. हे आहेत नरसिंह, की ध्रुव जो होता तो प्रल्हाद, तो किती देवाची भक्ती करायचा ना, नारायणाची. तर तो हिरण्यकश्यप म्हणत होता की मीच आहे राजा, मीच देव आहे. तर त्याचा अहंकार धुळीला मिळाला आणि त्याला वर होता की तो मनुष्य रूपात, म्हणजे जळी नाही, थळी नाही, पाण्यात नाही, याच्यात नाही, असं कुठेही त्याला मृत्यू नाही आहे, म्हणजे कोणाच्या हाताने मृत्यू नाही आहे. म्हणून नारायणांनी नरसिंह अवतार घेतलेला आणि त्याचा वध केलेला, तो हा फोटो आहे. तर ह्यांचं कालिया मर्दन या नागाचा त्यांनी वध केला तेव्हा, हो की नाही, आणि म्हणून आपण त्यांना हे करायचं आहे. आणि ह्या आहेत जरा जीवतिका, जरा जीवतिका. आणि हे आहेत बृहस्पती, बुध त्यांची पूजा करतो आपण. तर बघा, आपण सगळ्यांनी ही पूजा आपल्या मुलांसाठी, आपली मुलं खुश राहावी, आपली मुलं निरोगी राहावी, ह्यासाठी ही पूजा असते. तर ही पूजा आपण सगळ्यांनी मिळून करायची असते, की जरा जीवतिका यांची पूजा. आणि ही आहे आघाड्याची माळ. खास याला ना आघाड्याची माळ लागते. ही आघाड्याची माळ अर्पण करायची असते. फुलं आहेत, फुलांनी मग त्याचं हे करून घ्यायचं. आणि आपण इथं पान ठेवले, पानावर तांदूळ, तांदळावर सुपारी, हळकुंड आणि बदाम. आणि आपण जरा जीवतिका देवीची, आणि हे दुर्वा पण आहेत बरं का, ह्या दुर्वा पण, म्हणजे असे सगळे पत्रीने याचा हे असतो. पत्री अशी वाहायची असते, ती आपण याला वाहतो ना, काय गं बाई, हरतालिकेला वाहतो ना. मग हरतालिकेला जी पत्री असते तशीच पत्री व्हायची असते. आणि मग अशी पूजा, साधी भोळी पूजा असते याची. आणि फुटाण्याचा नैवेद्य असतो. खीर बनवायची, जे आपण जेवतोय तसं प्रसाद देवीला मांडायचं आहे, मनोभावे सेवा पूजा करायची. आणि आपल्या मुलांसाठी आशीर्वाद मागायचा आहे की आई जरा जीवतिका आई, तू आमच्या मुलांकडचं रक्षण कर, मुलांना आरोग्यपूर्ण ठेव, ही तुझ्या चरणी प्रार्थना, असं म्हणून त्यांची पूजा करायची. बालगोपाल, इथे जरा आणि जीवतिका, आणि इथे बृहस्पती आहेत. तर हे नृसिंह नारायणाचं रूप आहे. ते आपल्या मुलांना आगीपासून, उंचावरून पडण्याच्या हानीपासून बचाव करतात, म्हणून यांची आपण पूजा करतो. म्हणून हे बालकांचं रक्षण करतात, बरोबर, की त्यांनी प्रल्हादाचं रक्षण केलं होतं की नाही, मग ते बालकांचं रक्षण करतात. कालिया मर्दनचं जेव्हा
लहान मुले जेव्हा बाहेर खेळायला जातात तेव्हा त्यांचं पाण्यापासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, पावसाळ्यामध्ये असतात की नाही सरपटणारे प्राणी वगैरे, तर आपले हे कृष्ण कन्हैया त्यांचे बालकांचं रक्षण करतात. कारण ते खेळतच होते तेव्हा त्यांचा म्हणजे बॉल पाण्यामध्ये गेलेला, म्हणून ते काढायला गेले आणि कालमर्दनाचा वध केला. आणि हे आहेत बृहस्पती महाराज. तर बृहस्पती महाराज हत्तीवर आणि गुरु वाघावर बसलेले दाखवले जातात. तर याच्यावर आहे की अहंकार आणि बुद्धिमत्ता, आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं म्हणून हे दर्शवतं ते. म्हणून या श्रीमूर्तीमध्ये हे बघा बृहस्पती असे हत्तीवर आहेत आणि हे बृहस्पती वाघावर आहेत. म्हणून अहंकार कसा काढला जातो तो मुलांना अहंकार शिवून नाही द्यायचा आहे आणि असे आपण संस्कार बालकांना द्यायचे. आणि ह्या आहेत जरा आणि ज्योतिका. तर जरा आणि ज्योतिका ह्या पण आपल्या बालकांचं रक्षण करतात. आजूबाजूला मुलं खेळताना दिसत आहेत बघा, तर जरा ज्योतिका आपल्या बालकांचं रक्षण करतात. आपल्या लहान मुलांवर त्या म्हणजे नजर ठेवून असतात आणि त्यांचं संरक्षण करतात. म्हणून त्यांची सेवा झालीच पाहिजे, नाही का? करायचं पूजन. तर बघा आपण ही प्रतिमा ठेवली, या प्रतिमेवर आपण आगाडा दुर्वाची माळ लावली, कापसाची वात लावायची, मला पण लावते मी. तर मग फुलं आणि आपण इथे ओटी ठेवली आणि चणे आणि गुळाचा प्रसाद ठेवला आहे. फुटाण्याचाच प्रसाद असतो, पण मग माझा शुक्रवार पण आहे ना, तर चणे आणि गुळचा प्रसाद ठेवला आहे. आणि अशी प्रतिमा ठेवून हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आपल्याला आणि याची पूजा करायची आणि याची कथा आपल्या बालकांना सांगायची, नाही का? यांचं महत्त्व पण आपल्याला कळलं पाहिजे ना, म्हणून मग अशी ह्याची कथा सांगायची. आणि ही कथा सांगितल्यावर मग मुलांनाही असं वाटतं ना, मग मुलंही नमस्कार करायला येतात आणि आपणही आपली पुढची पिढी पण ही सेवा करायला प्रवृत्त होते, सेवा करतात. आणि मग काय करायचं आहे ना, फक्त शुक्रवारी असंही करायचं आहे, आपण जे जेवण केले त्यातला नैवेद्य लावायचं आहे, झालं. तर चला मग तुम्ही पण अशीच सेवा करून घ्या आपल्या घरी, हो की नाही? आपण तर आपल्या मुलाबाळांसाठीच सगळं करतो की नाही, तर मग आपण पण ही सेवा अशी करून घेऊया. चला तर मग सख्यांनो, आपण ही सेवा छान अशी ही सेवा श्रावणामध्ये करूया दर शुक्रवारी, बरं का? हा फोटो आहे ना सगळीकडे मिळतो. मग मी फक्त त्याला पुठ्ठा वगैरे असं लावून घेतला आहे की मग ते चिटकवावं लागतं ना, म्हणून मग व्यवस्थित असं करून घेतलं आहे आणि मग तोच वापरते मी. मग दर अमावस्येला तो मग आता आपल्याला श्रावणी अमावस्येला हे काढून घ्यावं लागेल असं. मग श्रावणामध्ये याची सेवा करायची दर शुक्रवारी. तर चला तर मग सख्यांनो, आपण सेवा करूया. चला. उंबरठ्यावर लेपन करून घेतलं. मग हा बघा कलश मांडला, असा सुंदर असा कलश मांडून घेतला आणि पूजा करून घेतली आपली. आज महालक्ष्मीची पण पूजा करायची असते ना आज आपली, आज शुक्रवारची, आणि ही पूजा मांडून घेतली. तर आता आपण चला आरती म्हणूया. महाभारतानुसार आहे ती कहाणी, कुठे वाचली होती मी. तर ते महाभारतामध्येच एखादं कुठला राजा होता, त्याचं नाव नाही आठवते, बघून सांगते मी. पण त्या राजाला असं बाळ झालं की त्याचे 2 भाग होते. तर त्यांनी काय केलं, मग आता या 2 भागाचं म्हणजे बाळ काय ना, म्हणून त्यांनी ते नगराबाहेर फेकून दिलं. तर तिथे यक्षिणी, जरा ही यक्षिणी आहे, म्हणजे जरा तिथून चालली होती, तिने ते पाहिलं आणि मग तिने काय केलं, ते बाळ आहे ना ते एकत्र केलं, जोडलं तिने ते बाळ आणि त्या बाळाचं रक्षण केलं आणि त्या बाळाला जिवंत केलं. म्हणून मग असं हे झालं. आणि तिची मैत्रीण म्हणजे तिची सखी ज्योतिका, म्हणून ह्या दोघी जणी प्रत्येक बाळांचं संरक्षण करतात. अशी ही जरा ज्योतिका देवी आहे, ती आपल्याही बाळांचं संरक्षण करो, आपल्या सगळ्यांच्या बाळांचं रक्षण करो, म्हणून हिची ही श्रावणी शुक्रवारी पूजा करायची असते. पण प्रतिमेमध्ये नृसिंह ते आपले पाण्यापासून आणि उंचीवरून वगैरे आपल्या बाळांचं संरक्षण करतात, कारण त्यांनी प्रल्हादाचं संरक्षण केलेलं. आणि बाळकृष्ण आपले ते लहान आपल्या सवंगड्याबरोबर खेळत असताना चेंडू पडला नदीत, मग ते चेंडू आणायला गेले आणि कालिका मर्दनचं वध केला. मग त्यांनी ते म्हणून मग बाळकृष्णांची पूजा केली जाते, कृष्णाची पूजा, की ते सरपटणाऱ्या जीवापासून, म्हणजे असे कुठले प्राणी वगैरे असतात ना लहान बालकांना त्रास देतील, ह्या बालकांचं ते संरक्षण करतात. आणि बृहस्पती आणि
बृहस्पतींची पूजा केली जाते. हे चित्रामध्ये आहे ना, हत्तीवर, म्हणजेच अहंकारापासून मुलांना आपल्या वाचवायचे आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी ही प्रतिमा आहे. म्हणून या प्रतिमेचं आपण पूजन दर शुक्रवारी करायचं बरं का सख्यांनो, मुलींनो, माझ्या माता भगिनींनो. ही पूजा करायची असते, म्हणजे मग आपल्या सगळ्यांना कळतं ही पूजा करायची असते, साधी सुधी मांडायची असते. मग तुम्हाला पाहिजे तर नैवेद्य तो लावायचा असतो. आणि इथे चण्याचा देवी जय जीवतिका सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी. श्रावणी ताची अनुप्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षदा घेऊनी कहाणी सांगूया. जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुहासिनी ना भोजन देऊ. चणे हळद कुंकू दूधही देऊ जमुनी सानंते आरती गाऊ. जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव करणी. जय देवी जय देवी. करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवामी सहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि. ओके, तर जय अंबे. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. हॅलो.